खदान पोलीस स्टेशनच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस 65 दिवसानंतर नांदेड येथून अटक करण्यात आली आहे। स्थानिक गुन्हे शाखेची ही कारवाई आहे। पोलीस स्टेशन खदान अकोला येथील फिर्यादी नामे रुशाली सोनी वय 44 राहणार आरोग्यनगर अकोला यांनी की फिर्यादी दिली की 24/9/2025 रोजी येथील नमूद मृतक नागे रुपाली खंडारेने गुन्ह्यातील आरोपी अनिल खंडारे व त्यांचे 4 नातेवाईक यांनी घरगुती कारणावरून शारीरिक व मानसिक त्रास देत असल्याने यातील मृतक महिलाने त्यांच्या त्रासाला कंटाळून स्वतःला जाळून घेतले आहे। मृतक हीच उपचाराकरिता सरकारी दवाखाना अकोला येथे भरती केले असता उपचारादरम्यान 28/9/2025 दुपारी 4 वाजता ती मरण पावली। फिर्यादीच्या जबानी रिपोर्टवरून पोलीस स्टेशन खदान कलम 85/108 भारतीय न्याय संहिताप्रमाणे हा गुन्हा दाखल असून आता तपास सुरू आहे। सदर गुन्ह्यातील आरोपी अनिल संपत खंडारे हा पत्नी मृत झाल्याबरोबरच फरार झाला होता आणि याच दरम्यान त्याने अटक चुकविण्याकरिता उच्च न्यायालय येथे धाव घेतली होती, परंतु उच्च न्यायालय यांनी जामीन रद्द करण्याचे आदेश दिले। आरोपी पोलिसांनी अटक करून चुकविण्याकरिता पुणे, नाशिक, नांदेड, खामगाव अशा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता। माहितीच्या आधारावर पथक माहिती घेत होते, परंतु आरोपी हा मिळून येत नव्हता। वेळोवेळी कोणत्या संपर्कात राहत नसल्यामुळे शोध घेण्यास अडचणी निर्माण होत्या। अशा परिस्थितीमध्ये पीडिताचे नातेवाईक यांनी पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन परिस्थितीबाबत अवगत केले आणि पोलीस अधीक्षक यांनी या तपासाबाबत व आरोपी शोध बाबत आवश्यक सूचना दिल्या। यानंतर पुन्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने गुप्त बातमीदाराकडून माहिती घेऊन तांत्रिक विश्लेषण करून माहिती घेतली आणि नांदेड येथे आनंद नगर येथील समर्थ अपार्टमेंट येथे राहत असल्याची माहिती मिळाल्याने पथक रवाना करून आरोपी अनिल खंडारे याचा शोध घेतला आहे। आरोपी हे आनंद नगर नांदेड येथे मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन पुढील कारवाई करिता पोलीस स्टेशन खदान अकोला यांनी आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे।